नमस्कार. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षय्य तृतीया न क्षय तत अस्ति अक्षय. क्षय म्हणजे काय? नाहीसं होणं. तर ज्याचा लवकर क्षय होत नाही ते अक्षय. अर्थातच आपण या दिवशी अक्षय सुखाची, आनंदाची, ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून परमेश्वराला प्रार्थना करतो आहोत. जेव्हा सत्ययुग आणि त्रेतायुग दोन्हींचा आरंभ झाला त्यावेळेस यज्ञयागादी कर्मांना सुरुवात झाली होती आणि पृथ्वीवरील जे असुर होते, दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ते यज्ञयागादी कर्मामध्ये विघ्न आणीत होते. आणि म्हणून ऋषीमुनींनी सगळ्यांनी एकत्र येऊन श्री विष्णूंची आराधना केली आणि त्यांची विनंती मान्य करून श्री विष्णूंनी 6वा अवतार जो परशुरामांचा आहे तो अवतार घेतला आणि त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. त्या परशुरामांची जयंती आपण आज साजरी केली. त्या परशुरामांना आपण वंदन करूया. तसेच श्री अन्नपूर्णा देवी, पार्वती अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपामध्ये याच दिवशी प्रगट झाली म्हणून आपण तिचीही प्रार्थना करूया. तसेच गंगा नदी जी आहे, भगीरथाने जी गंगा नदी पृथ्वीवर आणली, ती स्वर्गातून शंकराच्या जटेतून पृथ्वीवर अवतरली ती याच दिवशी. म्हणून या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याचं विशेष पुण्य आहे. आणि ह्या वर्षीची जी अक्षय तृतीया आलेली आहे, या दिवशी चंद्र हा सूर्य हा मेष राशीत, चंद्र हा वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्र आहे. असा हा योग वाचनात असं आलं की 80 वर्षातून एकदा येतो. म्हणजे आज या अक्षय्य तृतीयेचं खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण जे काही करू ते त्यामुळे जी प्राप्ती होईल आपल्याला ती चिरंतन काळ टिकणारी असेल. आपल्याला माहितीच आहे, अक्षय तृतीया म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सोनं खरेदी करणं, नवीन गोष्टींना प्रारंभ करणं, छान छान दागिने घालून सवाष्णींनी सुंदरशा साड्या नेसून नटून थटून चैत्रगौरीचा समारंभाचा आनंद लुटणं हेच डोळ्यासमोर येतं. हे झाले सगळे ऐश्वर्य आणि भोगाच्या गोष्टी. सुख आनंद चिरकाल राहो म्हणून आपण ईश्वराची या दिवशी प्रार्थना करत असतो. अर्थातच या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची आराधना करायची आहे आणि म्हणून या दिवशी जितकी आपल्याकडनं शक्य होतील तेवढी विष्णू सहस्रनामाची पारायण करायची आहेत. त्यामुळे आपल्याला सुख शांती वैभव ऐश्वर्य यांची प्राप्ती होतेच. पण आपली संस्कृती ही केवळ भोगाची संस्कृती नाही आहे. आपण पाहिलेलं आहे आपल्या देशाची परंपरा, सांस्कृतिक परंपरा आणि देशाची परंपरा सुद्धा त्यागावर अधिक आधारलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपण दान करायचं आहे. याच दिवशी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय असं पात्र दिलं होतं आणि त्या कथा आपण महाभारतात वाचलेल्याच आहेत की त्या थाळीतून जेव्हा पांडव वनवासात गेले होते तेव्हा त्यांनी त्या थाळीतून आलेल्या गेलेल्यांना अन्नदान केलेलं होतं आणि कधीही त्या पात्रातील अन्न संपलं नव्हतं. ती गोष्ट पण माहिती आहे ना. एकदा श्रीकृष्ण अगं भूक लागली द्रौपदी, जे असेल ते खायला दे खायला दे खायला दे म्हणून तिच्याकडे धावत गेले होते आणि तिने अरे सगळं संपलंय आता तुला कुठून देऊ, तू बघ अगं काहीतरी शिल्लक असेलच असं तो म्हणाला होता. आणि एक पालेभाजीचं पान त्या थाळीला चिकटलेलं होतं आणि केवळ ते खाऊन त्याने तृप्तीची ढेकर दिली होती. हे काय सांगतं आपल्याला? अन्नदानाचं महत्त्व सांगतं.
तर या दानाला या दिवशी खूप महत्व आहे. आणि तसेच दुःशासनाने जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा तिला अक्षय वस्त्राचं दान सुद्धा याच दिवशी श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी केलेलं आहे. तसेच कृष्ण सुदामाची जी मैत्री होती, अक्षय टिकणारी मैत्री, ज्या मैत्रीचं उदाहरण आज किती वर्षानुवर्ष तसंच टिकून राहिलेलं आहे, किंवा ज्या मैत्रीची आपल्याला सुद्धा आस असते, ती जी मैत्री, ते जे सुदामाचे दिलेले पुरचुंडीतले पोहे, अल्पसे पोहे, त्यामुळे श्रीकृष्णाने तृप्तीची ढेकर दिलेली होती, ते सुद्धा याच दिवशी झालेलं आहे, याच दिवशी घडलेलं आहे. आणि त्या बदल्यामध्ये श्रीकृष्णाने त्याला केवढं ऐश्वर्य दिलेलं आहे, पण त्याला वाच्यता सुद्धा केलेली नाही. तो घरी जाऊन बघतो तेव्हा त्याला ते सगळं ऐश्वर्य दिसून आलेलं आहे. असं हे अक्षय दान आहे. पण आपण जेव्हा आपण आपल्या हाताने जेव्हा दान करू तेव्हा ते पुण्य आपल्याला लाभणार आहे. आता सध्या आपण अनुभव घेतोच आहे की उष्मा खूप वाढलेला आहे, ग्रीष्म ऋतू चालू झालेला आहे. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या तृतीयेला येते. या दिवशी आपण गौरीचं हळदी कुंकू करतो. जी महिनाभर गौर आपल्याकडे बसलेली असते, चैत्र शुद्ध तृतीयेपासून ती वैशाख शुद्ध तृतीयेला आपण तिचं समापन करतो. तर काय सांगत होते, या दिवशी मुहूर्त बघावा लागत नाही आपल्याला, आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीचा प्रारंभ आपण जर या दिवशी करू, कुठलीही गोष्ट असो, म्हणूनच आपण वास्तुशांत या दिवशी करतो, नवीन वाहन आपण विकत घेतो, चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अक्षय टिकून राहाव्या त्या आपण या दिवशी करत असतो. हां, तर मी तुम्हाला सांगत होते ग्रीष्माची गोष्ट. तर ग्रीष्म चालू झालेला आहे, सगळीकडे पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे शरीराचा दाह होतो आहे. तर या दिवशी दान करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्याचं दान, तर ते कसं करणार, त्याचं प्रतीक म्हणून आपण कुंभदान करतो. त्याला जलकुंभ असं म्हणतात. त्या कलशाच्या आकाराचं जे मातीचं भांड असतं त्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी नावं आहेत. त्या गल्लत करू नये. ती नावं पण आपण एकदा सविस्तरपणे केव्हा तरी बघूया. पण या दिवशी त्याला जलकुंभ म्हटला जातो, आणि त्या जलकुंभाची, त्या कलशाची यथायोग्य पूजा करून आपण त्याचं दान ब्राह्मणांना करतो. किंवा कोणी पाणपोई चालू करतं, कोणी असंच इकडे जलदान, म्हणजे आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जा, असं कोणी कोणी सांगत असतं. तर ते यासाठी महत्त्व आहे. तसंच या दिवसामध्ये येणारे आंबे, कैरी, चिंच, कोकम याचं सरबत. आता त्या काळी काही आपल्याकडे काय हल्ली जे पितात, फ्रुटी, फंटा, अजून काय माझा, हे अशी पेय अवेलेबल होती का? आता सुद्धा ती आहेत. ती कितपत योग्य आहे तुम्ही जाणतातच. पण त्यापेक्षा जर आपण कैरीचं पन्ह, लिंबू सरबत, कोकम सरबत असं जर आपण प्यायलं तर ते आपल्या शरीराला अधिक उपकारक आहे. म्हणून त्याचं सुद्धा दान या दिवशी करत असतात. आणखीन एक गोष्ट आपल्याला या दिवशी आपण करत असतो, ती म्हणजे आपल्या पितरांचं तर्पण करत असतो, हवन दान करत असतो. तर हे कशासाठी बरं? तर जेव्हा आपण परमेश्वराकडे ऐश्वर्य मागतो तेव्हा आपण कधीतरी आपल्याला याचा विसर पडतो की अरे मला देवाने किती दिलेलं आहे, माझ्या आईवडिलांनी मला हा इतका सुंदर जन्म दिला, त्यांचं आपण काहीच देणं लागत नाही का? तर ते कसं व्यक्त करणार आपण? तर ते व्यक्त करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे या दिवशी करायचं आहे. आणि म्हणून आपण तर्पण करत असतो, पितरांना आपण दान करत असतो, पितरांचं स्मरण करत असतो. पितरांना दानाची पण आवश्यकता नाही, ते समर्थ आहे, पण त्यांचं स्मरण हे आपल्या आयुष्यामध्ये अक्षय राहावं. त्या निमित्ताने कृतज्ञता, नम्रता, विनय हा भाव आपल्या ठायी निर्माण व्हावा, जो आजकाल आपल्याला फार अल्प प्रमाणात दिसून येतो आणि ज्याची आजच्या काळाला गरज आहे. ते सुद्धा आपण आज करायचं आहे. म्हणून आपण पितरांना तर्पण करत असतो. या दानाचं महत्त्व सांगताना मला एक सुभाषित आठवतं.
गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात. गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात. स्थिती उच्चैः पयोदानाम पयोधीनाम अधस्थितीः. याचा अर्थ असा आहे की गौरवम प्राप्यते दानात. दान केल्यामुळे गौरव प्राप्त होतो. का तिने ना आज असं असं केलं होतं, बाप रे काय म्हणजे ऐट होती आमची, काय ठेवलं होतं तिने. सगळं आम्ही गेलो तिथे तर जेवायला किती पदार्थ होते. गौरव करतो की नाही आपण. कोणी आपल्याला दान केलं तर, कोणाकडे आपण जेवून आलो तर तिथल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून आपण तिचं कौतुक करतो. गौरवम प्राप्यते दानात न तू वित्तस्य संचयात. पण फक्त आपण केवळ धनाचा संचय करून ठेवला आपल्याजवळ. माझे इतक्या एफडी आहेत, माझं इकडे घर आहे, माझे तिकडे शेती आहे, एवढी वाहनं आहे, पण मी कोणाला बोलवत नाही, कोणाकडे जात नाही. आपण तिचं कौतुक करू का? नाही. न तू वित्तस्य संचयात. नुसतं साठवून ठेवणं यात काही मजा आहे का? नाही. आता हे तुम्हाला पटवून सांगताना हे माहिती आहे आपल्याला, पण त्यासाठी एक छोटंसं व्यवहारातलं उदाहरण बघा कसं छान दिलेलं आहे. संस्कृत सुभाषित ही कमीत कमी शब्दात खूप काही सांगून जातात. ते बघा कसं ते. गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात. स्थिती उच्चैः म्हणजे अवस्था उंचावर असते. कोणाची? पयोदानाम, जे पाणी देतात. असे कोण बरं? तर ढग. पयो पयो म्हणजे पाणी. पयोदानाम, जे पाणी देतात त्यांची स्थिती कुठे असते? आकाशात उंचावर असते. पयोधीनाम अधस्थितीः. आणि पाणी साठवून ठेवतो तो कोण? समुद्र. तो कुठे असतो? खाली असतो. खाली असतो की नाही? हा, तर असं हे दानाचं महत्व आहे. दान करणारे हे उच्च स्थानावर असतात आणि जे नुसतं वित्ताचा संचय करतात ते साहजिकच खाली जातात. मग दान करणं हे योग्य आहे की नाही? तर दानाचं पुण्य करून आपण या दिवशी अक्षय शांती मिळवणार आहोत, म्हणून दानाला महत्व आहे. तर असं हे या दिवशी आपण परमेश्वराला अक्षय आरोग्य, अक्षय सद्बुद्धी, अक्षय धनसंपदा, अक्षय आनंद आणि हे परमेश्वरा तुझं नाव पण माझ्या ओठी अक्षय राहो, ही प्रार्थना आपण या दिवशी करणार आहोत. आपल्याला मिळालेलं खूप आहे, ते कसं सांभाळून ठेवावं हे आता आपल्यावर आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. नमस्कार.